अपडेट न्यूज। आर्णी महावितरण अंतर्गत येत असलेल्या लोणी व रुई सबस्टेशनच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत। मौजा, रुई आणि रामनगर परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे। 2 दिवसांपूर्वी पावसाने इन्सुलेटर फुटल्यामुळे वीज गायब होती। तेव्हा सामाजिक कार्यकर्ते जावेद भैया काझी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून वाई, बेलोरा, मंगरुळ आणि रुई येथील इन्सुलेटर बदलून वीज जोडणी करून घेतली। परंतु 27 जून रोजी कोणताही तांत्रिक किंवा नैसर्गिक बिघाड नसताना केवळ अमरावतीवरून वरिष्ठांच्या तोंडी मेसेजचं कारण सांगून 33 केव्ही उपकेंद्र रुई येथून वीज पुरवठा पुन्हा खंडित करण्यात आला। विशेष म्हणजे याच उपकेंद्रावरून मासवला येथील पुरवठा सुरू ठेवून रुई आणि रामनगरची लाईन जाणीवपूर्वक बंद ठेवली जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। याबाबत संतप्त गावकऱ्यांनी 33 केव्ही उपकेंद्रांवर जाऊन जाब विचारला असता तेथील ऑपरेटर पारदे मॅडम यांनी फोर्स लोड शेडिंग याबाबत वरिष्ठांचा मेसेज आल्याचं सांगितलं। मात्र याबाबत कोणताही लेखी परिपत्रक किंवा आदेश ते दाखवू शकले नाहीत। सबस्टेशनचा अधिकृत मोबाईलही सतत बंद असतो। गावकऱ्यांनी वानखेडे साहेब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही। अखेर पारदे मॅडम यांनी संपर्क केल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला। पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, वृद्ध, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना या अघोषित भार नियमनाचा मोठा फटका बसत आहे। रात्रीच्या वेळी साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। शहरात वीज सुरू ठेवून केवळ ग्रामीण भागावरच हा अन्याय का, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे। यावेळी जावेद भैया काझी, ॲडव्होकेट अक्षय हराळ, गजानन गावंडे, दत्ता जुनघरे, अजय राऊत, आरिफ कुरेशी, राजू भागणकर, रवी गजुगिरी, अरकान सय्यद, समीर शेख आणि गोविंदा कांबळे आदींनी महावितरणच्या या मनमानी कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला। यापुढे जर कोणताही लेखी आदेश नसताना बेकायदेशीरपणे वीज पुरवठा खंडित करण्यात आला तर गावकऱ्यांच्या वतीने महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लेखी सूचनेद्वारे देण्यात आला आहे। संपादक सय्यद मतीन। नमस्कार, आम्ही सगळे रुई येथील ग्रामस्थ भोंगळा कारभार विजेता जे आहे समजा लोणी डिपार्टमेंट आणि हे रुई MCBचा पूर्ण भोंगळा कारभार चालू आहे। कारण की जवळपास 15 दिवस 1 महिना आहे का नेहमी नाही का लाईनची समस्या चालली। नेहमी आम्ही काम करायला लागलो, पण याच्यामध्ये आम्हाला काही हातामध्ये भेटत नाही आहे। कारण की उद्देश काय आहे, हे लाईन कोण चालली, हे इथं असा विषय चालू आहे का फोर्स लोड शेडिंग। AC साहेबाला आम्ही सांगितलं फोर्स लोड शेडिंग म्हणजे काय। AC साहेब म्हणते आम्हाला फोर्स लोड शेडिंग बद्दल माहीत नाही। मग फोर्स लोड शेडिंग काय कास्तकाराला माहीत आहे का? पैसे लोक भरा लागले, महिन्याले बिल भरा लागले, परंतु महिन्याले बिल भरून आम्ही लाईन काऊन कमी घ्यायची? पैसे तर पूर्ण भरतो आम्ही, मग लाईन काऊन कमी घ्यायची? मला सांगा तुम्ही, आपण लाईन कमी घेऊ शकतो का? हा, पण यामुळे आता याच्यानंतर त्याच्यानंतर या लेडीज आहे इथं 2 मिनिटं थांब, बोलू नको। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.